पुन्हा आता तुम्हाला सांगते, जर पितृदोष असेल, कालसर्पदोष असेल, तर तुम्हाला 16 सोमवार महादेवाला तुम्हाला दूध आणि काळे तीळ मिक्स करून व्हायचं आहे आणि ते करून बघा. आणि शुक्रवारी तुम्हाला मधाचा जर खूप फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला, तर तुम्हाला कंटिन्यू 16 शुक्रवार महादेवालाच जायचं आहे. उसाचा रस, मधाचा अभिषेक, जसं तुम्हाला यथाशक्ती असेल तसं तुम्ही घ्या आणि महादेवाच्या देवळात सकाळी जाऊन तुम्ही ती गोष्ट करा, म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव चांगला येईल. दुसरी गोष्ट की कुलदेवी माहीत नसेल तर काय करायचं? कुलदेवी माहीत नसेल तर मुळात आधी तुळजाभवानीला जा, तुळजाभवानीला ओटी भरा. अगदी तिथे तुळजापूरला जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुळजाभवानीचं मंदिर इथे मुंबईत कुठेही असेल तिथेही जाऊन आलात, दर्शन केलात तरीही चालेल तुम्हाला. तिसरी गोष्ट की तुम्ही काय नामस्मरण करता, कुठल्या देवाचं नामस्मरण करता, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता स्वामींचा आपण जप करतो, जप करून आपल्याला एक मोठी मोठी संकटं आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये येत असतात. आपल्याला कळत न कळत आपल्याला भरपूर कळतं की आपलं कामच होत नाही आहे, आपल्याला लेट गोस होतो आहे, आपली कुठलीच कामं होत नाही आहेत व्यवस्थित, बरोबर ना? मग त्याच्यामध्ये कधी कधी काय असतं की खूप आपण म्हणजे कंटाळतो की नाही बस झालं, आपण एवढं सगळं देवाचं करतो आहे तरी पण आपल्याला म्हणजे सक्सेस मिळत नाही आहे किंवा आपली कामच होत नाही आहे. तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे काय आहे की तुम्ही जिथे राहताय त्या एरियात कुठेही तुम्हाला क्षेत्रपालाचं देऊळ असेल, म्हणजे कालभैरवाचं देऊळ असेल, खूप ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत किंवा कुठलं काम होतच नाही आहे, तर तुम्हाला क्षेत्रपाल म्हणजे त्या क्षेत्रात आपण राहतो आहे, म्हणजे कुठेही राहा तुम्ही, वेस्टर्नला राहा, हार्बरला राहा, कुठेही राहा, पण त्या ह्याच्यातनं तुम्हाला तिथे क्षेत्रपाल दैवत लागतंच. म्हणजे म्हणजे क्षेत्रपालाला म्हणजे कसं, कालभैरवाला तुम्हाला एक नारळ द्यायचा आहे, 5 विडे 5 बत्ताशे तुम्हाला घेऊन ते तुम्हाला अर्पण करायचं आहे, कालभैरवाच्या देवळात जाऊन ठेवून यायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला तुमचे फायनान्शियल गोष्टी तुम्हाला समजतील. दुसरी गोष्ट की आपल्याकडे आपण श्री शुक्र तावीज म्हणून आहे, हे आपण बनवतो असं. हे तुम्हाला 21 डेजमध्ये तुम्हाला ह्याचा फरक जाणवेल. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच आहे की संडेला तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे, संडेला अवॉइड करायचं आहे, 5 संडे तरी नॉनव्हेज नाही खायचं आहे. आणि हे घातल्यानंतर 5 रविवार तुम्हाला कालभैरवाच्या किंवा महादेवाच्या देवळात जायचं आहे, किंवा महाकालीच्या देवळात बटूक भैरव असतात